नमस्कार मित्रांनो, संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. जे शिक्षक मित्रांनो ज्यांची टीईटी पूर्ण ते उत्तीर्ण झालेले आहे किंवा सीटेट मध्ये सुद्धा पास झालेले आहे, त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि आता जे टीईटी देणार आहे, पहिल्यांदा देणार आहे किंवा दुसऱ्यांदा देणार आहे, त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नवीन पद्धतीनुसार आपल्याला जे टीईटीचं पोर्टल आहे त्यावर आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे. कसा भरायचा, काय भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, टीईटी 11 जून 2026 ला होणार आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा ही जी आहे यासाठी आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे. तर मित्रांनो, मागची जर आपण टीईटी दिलेला असाल तर आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन करण्याची कुठलीही गरज नाही आहे. तर रजिस्ट्रेशन जर आपण पहिल्यांदा टीईटी देत असाल तरच आपल्याला करायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आपल्याला सांगितलेलं होतं रजिस्ट्रेशन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, त्यानंतर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कोणकोणती पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहे याची सुद्धा सविस्तर माहिती दिलेली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण आता प्रत्यक्ष आपल्याला फॉर्म जो भरायचा आहे तो कसा भरायचा, मोबाईलवरून अगदी सहजपणे तो भरता येणार आहे. लाईव्ह डेमो सहित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला महा टीईटीचा हा जो टीईटीचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन, यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे, कोणकोणते फोटो वगैरे आपल्याला तिथे अपलोड करायचे याची संपूर्ण यादी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती. तर ते सर्व अगोदर तयार करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हा जो फॉर्म आहे हा भरायला घ्यायचा आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, आता जे काही शंका कुशंका सोशल मीडियावर निर्माण झालेल्या होत्या हिंदी की मराठी याबाबत, तर त्याबाबतचा निर्णय आपण स्वतःच घ्यायचा आहे. आपल्याला नेमकी कोणती भाषा घ्यायची आहे, काय घ्यायची आहे, तो निर्णय आपण स्वतः घ्या आणि त्यानंतर आपण हा जो फॉर्म आहे हा भरायला घ्या. तर बघा, या पोर्टलवर आल्यानंतर मोबाईलवरून अगदी सहजपणे मित्रांनो हा संपूर्ण जो फॉर्म असणार आहे हा मी भरणार आहे. मी माझा स्वतःचा फॉर्म भरणार आहे आणि आपल्याला याचा लाईव्ह डेमो दाखवणार आहे. तर बघा, मोबाईलवर महाटेट.in यावर आपण गेल्यानंतर ही जी पहिली साईड आहे यावर आपल्याला जायचं आहे. यावर गेल्यानंतर आपलं मित्रांनो ऑलरेडी रजिस्ट्रेशन होऊ नये आणि आपल्याला सरळ आता लॉग इन करायचं आहे. तर बघा, इथे आपल्याला उमेदवाराचे लॉग इन हे जे टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला संपूर्ण जी माहिती आहे ती लॉग इन करण्यासाठी आपला आयडी पासवर्ड तिथे टाकून घ्यायचा आहे जो आपण तयार केलेला असेल तो. आणि त्यानंतर इथे हा जो कॅप्चा आहे, कॅप्चामध्ये इंग्रजीचे काही अक्षर असणार आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर लॉग इनचं हे जे बटन आहे यावर सिंपली क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, मी लॉग इन वर क्लिक करतो आणि अगदी सहजपणे मित्रांनो इथे लॉग इन मी झालेलो आहो. तर इथे 5 सेक्शनचे मुख्य पृष्ठ असणार आहे. अर्जावरील माहिती, परीक्षा फी वगैरे, अर्ज डाउनलोड करा, अशा पद्धतीचे 5 टॅब इथे असणार आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला हे जे वर 3 रेषा आहे यावर आपल्याला क्लिक करून ही जी साईड असणार आहे ही डेस्कटॉप साईड करून घ्यायची आहे. तर बघा, आता मी डेस्कटॉप साईड करून घेतलेली आहे. कॅम्प्युटर मध्ये ज्या पद्धतीने आपल्याला दिसते त्या पद्धतीने आता आपल्याला इथे मोबाईलवर दिसणार आहे आणि मोबाईलवरून आपलं हे संपूर्ण काम अगदी सहजपणे होणार आहे. मित्रांनो बघा, हे जे संपूर्ण टॅब आहे इथे यापैकी आपल्याला जवळपास 2 ते 3 टॅब मध्ये फक्त काम पडणार आहे. मुखपृष्ठ म्हणजे हे जे दिसत आहे आपल्याला हेच असणार आहे. त्यानंतर अर्जावरील माहिती भरा हे जे दुसरं टॅब आहे यामध्ये माहिती भरायची आहे. त्यानंतर आपल्याला फी वगैरे भरावी लागणार आहे आणि त्यानंतर आपण भरलेला संपूर्ण अर्ज जो असणार आहे तो डाउनलोड करण्यासाठी तिथे ऑप्शन येणार आहे. तर बघा, आता आपण प्रत्यक्ष माहिती भरायला सुरुवात करणार आहोत. आपली पूर्ण पूर्वतयारी झालेली आहे. आपण संपूर्ण जे काही फोटो वगैरे आपल्याला अपलोड करायचे आहे ते आपल्या मोबाईल मध्ये अगोदरच ते तयार करून ठेवायचे आहे योग्य साईज नुसार. तर बघा, आता इथे अर्जावरील माहिती भरा यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीने. तर इथे मित्रांनो बघा, सगळ्यात अगोदर इथे आपल्याला पहिलं नाव, आपलं मिडल नेम आणि लास्ट नेम हे संपूर्ण आपोआपच येणार आहे, कारण आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेस तिथे भरलेलं होतं. आता मित्रांनो इथे आपल्याला खाली आईचं नाव म्हणून आहे, तर इथे आपल्याला आपल्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. तर फक्त सिंगल नाव टाकलं तरी चालणार आहे. जसं आता मी माझ्या आईचं नाव टाकून घेतो इथे, कांताबाई म्हणून आहे, तर कांताबाई अशा पद्धतीने फक्त तिथे टाकायचं आहे. एवढं टाकल्यानंतर मित्रांनो बघा, खाली नावात बदल असल्यास ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जर काही यावर जर आपण क्लिक केलं तर यस किंवा नो असणार आहे, तर इथे नो वर आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर यस असेल तर जर आपण यस निवडलं मित्रांनो तर त्याचा पुरावा आपल्याला इथे जोडावा लागणार आहे.
तर बघा माझं नो आहे, बहुतेक ते नोच असणार आहे. तर मित्रांनो बघा इथे खाली जर आपण आलो तर उमेदवाराची अतिरिक्त माहिती म्हणून आहे. त्यामध्ये आपला ईमेल जो असणार आहे तो इथे आपोआपच येणार आहे. मोबाईल क्रमांक वगैरे आपोआपच येणार आहे, कारण रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण ती सर्व माहिती भरलेली होती. त्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे इथे आधार क्रमांक आपला इथे टाकून घ्यावा लागणार आहे आणि आधार एनरोलमेंट आयडी. तर आधार क्रमांक जर नसेल तर एनरोलमेंट आयडी असते त्याची, त्या पावतीची, ते आपल्याला इथे टाकावी लागणार आहे. बहुतेक जणांकडे आधार कार्डच असते, तर त्याचा नंबर इथे टाकून घ्यायचा. तर तो मी आता इथे टाकून घेतो. असं आपल्याला ते टाकून घ्यायचं मित्रांनो. हा फॉर्म भरताना मित्रांनो कुठलीही आपण घाई करू नका, अगदी आरामात आणि व्यवस्थित हा जो फॉर्म आहे हा आपल्याला भरायचा आहे, कुठलीही चूक न करता. तर बघा मी इथे आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे, एनरोलमेंट वगैरे इथे टाकायची गरज पडणार नाही. त्यानंतर जातीचा प्रवर्ग हे सुद्धा महत्वाचं असणार आहे, यावर आपण क्लिक करायचं आहे. इथे आपला जो जातीचा प्रवर्ग असणार आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जसं मित्रांनो माझा जो आहे हा ST येते, तर मी याला टिक करून घेतो इथे. तर बघा मी ST सिलेक्ट करून घेतलेला आहे. आणि आता इथे मित्रांनो जात प्रमाणपत्राचा क्रमांक जो असणार आहे, जे आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणार आहे त्याचा क्रमांक आपल्याला इथे टाकावा लागणार आहे. तर संपूर्ण मित्रांनो डॉक्युमेंट जे असणार आहे ते आपल्याला सोबत घेऊनच हा फॉर्म भरायला घ्यायचा आहे. प्रमाणपत्राचा जो क्रमांक असणार आहे हा सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. हा टाकल्यानंतर आपल्याला जन्मतारीख आपली सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर मोबाईलवरून भरताना मित्रांनो आपल्याला हे स्क्रोल वगैरे करायचं आहे आजूबाजूला डाव्या उजव्या हातावर. तर बघा आता इकडे 3 टॅब आलेला आहे, जन्मतारीख आपली टाकून घ्यायची आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर एक कॅलेंडर येणार आहे आणि तिथून आपल्याला आपली जन्मतारीख जी आहे ते भरून घ्यायचे आहे. तर बघा अगोदर वर्ष सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिनांक. तर अशा पद्धतीने त्याची जन्मतारीख येणार आहे. लिंग आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं, मेल फिमेल जे काही असेल ते, आणि जात प्रमाणपत्राची दिनांक ते टाकून घ्यायचे आहे मित्रांनो आपल्याला. तर ते सुद्धा खूप महत्वाचे असणार आहे. तर ते जी तारीख असणार आहे ते आपल्या जे प्रमाणपत्र असणार आहे आपलं कास्ट सर्टिफिकेट त्यावरती असणार आहे. तर ते सुद्धा मी इथे टाकून घेतो. सर्व माहिती मित्रांनो अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. तर मी टाकून घेतली. तर मित्रांनो बघा आता पहिल्या सेक्शन मध्ये आपली जी वैयक्तिक माहिती होती ही सर्व भरून झालेली आहे, वैयक्तिक माहिती. आणि आता आपल्याला इथे एक बटन असणार आहे खाली, सेव्ह अँड नेक्स्ट म्हणून, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये जाणार आहोत आणि पहिलं सेक्शन आपलं सक्सेसफुली भरून झालेलं आहे. इथे बघा वर हे सेक्शन दिसत आहे, हिरव्या रंगात आलेलं आहे, म्हणजे भरून झालेलं आहे. आणि आता हे दुसरं जे आहे हे आपण भरायला घेतलेलं आहे. आता तिसरं नंतर हे येणार आहे. तर बघा आता या सेक्शन मध्ये मित्रांनो बघा आपला कायमस्वरूपी पत्ता जो आहे तो इथे असणार आहे. तर तो पत्ता आपल्याला मित्रांनो इथे टाकून घ्यायचा आहे. तर तो पत्ता मी इथे भरून घेतो अगोदर. इथे आपल्याला पत्ता भरताना इथे संपूर्ण पत्ता आपल्याला इथे टाईप करून घ्यायचा आहे. जिल्हा आपल्याला या मेनूवरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि संपूर्ण हा पत्ता भरल्यानंतर बाजूला मित्रांनो बघा पत्र व्यवहाराचा हा जो पत्ता आहे इकडे, इथे एक ऑप्शन असणार आहे सेम ॲज परमनंट ऍड्रेस म्हणून. जर आपला परमनंट ऍड्रेस आणि पत्र व्यवहाराचा पत्ता जर आपला सारखा असेल तर इथे एक टिक करायसाठी ऑप्शन असणार आहे. यावर टिक केल्याबरोबर तिकडचा ऍड्रेस इकडे येणार आहे. तर बघा यावर मी टिक करतो आणि संपूर्ण तो जो ऍड्रेस आहे तो इकडे आलेला आहे. तर दुसऱ्या सेक्शनची माहिती सुद्धा जे संपर्कासाठी माहिती म्हणून आहे, या सेक्शनची माहिती सुद्धा आपली भरून झालेली आहे. आता आपण इथून सेव्ह अँड नेक्स्ट करून घेणार आहोत. यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा आता मित्रांनो अत्यंत महत्वाचा हा मुद्दा असणार आहे. इथे तिसरं जे सेक्शन आहे शैक्षणिक माहिती, ही आपल्याला आता इथून भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो ही भरताना अगदी काळजीपूर्वक आपल्याला भरायचं आहे, कारण इथे काही क्रमांक आपल्या जे आपले गुणपत्रक वगैरे असणार आहे, प्रमाणपत्र असणार आहे, त्याची आपल्याला इथे क्रमांक वगैरे टाकावे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला हे अगदी काळजीपूर्वक भरायचं आहे. तर मोबाईलवरून आपण हे संपूर्ण काम करत आहोत, अगदी सहजपणे आपल्याला ही माहिती जी आहे ते भरता येणार आहे. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर इथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC 10वीचं असणार आहे आणि इकडे 12वीचं असणार आहे. तर हे दोन आपण अगोदर भरून घेणार आहोत. तर बघा त्यामध्ये प्रमाणपत्र क्रमांक असणार आहे, तो अगोदर भरावा लागणार आहे. तुला आपल्याला इथे बैठक क्रमांक म्हणजे रोल नंबर असणार आहे, तो सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा आपल्या त्या प्रमाणपत्रावर असणार आहे. प्रमाणपत्राचा क्रमांक आणि बैठक क्रमांक टाकून घेतलेला आहे. त्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव. तर इथे मित्रांनो आपल्याला जे बोर्ड असणार आहे त्या बोर्डाचं नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. बोर्ड येते तर ते मी इथे टाकून घेतो. ते टाकल्यानंतर मित्रांनो बघा उत्तीर्ण झाल्याचं महिना व वर्ष असणार आहे, ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर आपल्या त्या प्रमाणपत्रावर हे सर्व माहिती असते ते आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे मी ते टाकून घेतो सर्व. इथे फक्त मित्रांनो महिना आणि वर्ष टाकायचं आहे. तर तो महिना आणि वर्ष आपल्याला इथून
सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे त्या कॅलेंडर मधून. तर उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि महिना इथे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर एकूण गुण आणि मिळालेले गुण ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तर ते सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो, आपण आता इथे 10वीची संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC हे सुद्धा माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. तर ती माहिती भरण्यासाठी त्याच पद्धतीने जशी आपण 10वीची भरली त्याच पद्धतीने आपल्याला ती 12वीची भरून घ्यायची आहे आपली. तर ती मित्रांनो बघा, त्याच पद्धतीने आपण इथे 12वीची जी माहिती असणार आहे ते सुद्धा इथे भरून घेतलेली आहे. त्यानंतर आता इकडे मित्रांनो खालच्या सेक्शन मध्ये आपल्याला पदवीची जी माहिती असणार आहे ते भरून घ्यायची आहे. तर बघा, पदवीची माहिती, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल आपलं तर त्याची सुद्धा माहिती इथे भरून घ्यायची आहे. तर जे आपण भरत आहोत मित्रांनो, इथे माहिती भरा. हे जे टॅब आहे यामध्ये इथे एक चेकबॉक्स आहे, याला आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. तर बघा, आता पदवीची माहिती मी याला टिक करतो. आणि आता बघा, पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे नाव, तर यावर क्लिक केल्यानंतर आपण आपलं BA आहे, BCom आहे, BSc आहे की दुसरं काही आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी BA ची भरणार आहे. तर इथे निकाल जो आहे मित्रांनो यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑप्शन असणार आहे इथे फायनल इयर, अपियर किंवा पास म्हणून. तर पासचा आहे बहुतेक जणांचा. तर बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव. तर मित्रांनो, आता आपल्याला हे जे पदवीची माहिती भरायची आहे याचं सुद्धा एक प्रमाणपत्र आपल्याकडे असणार आहे. तर याचं मित्रांनो विद्यापीठ असते. तर इथे आपल्याला बोर्ड किंवा विद्यापीठ जे काही असेल त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपल्याला मिळवलेले गुण जे आहे ते आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे. तर एकूण गुण आणि मिळवलेले गुण हे जे असणार आहे ते आपल्या त्या मार्कशीटवर असणार आहे आणि तिथून आपल्याला ते भरून घ्यायचे आहे. तर मला संपूर्ण ही जी माहिती आहे अगदी काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघा, आता मी इथे पदवीची सुद्धा माहिती भरून घेतलेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएटची माहिती माझी नाही आहे. आणि खाली मित्रांनो बघा, आता व्यावसायिक पदवी का शिक्षण जर असेल काही ते सुद्धा आपल्याला भरायचं आहे. जसं आता D.Ed B.Ed असेल कोणाचं, आणि बहुतेक आहे शिक्षक म्हणून आपण भरताना. तर बघा, ते भरण्यापूर्वी आपल्याला इथे अगोदर टिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतरच हे सर्व अनलॉक होणार आहे. तर बघा, इथे एक छोटासा ऑप्शन असणार आहे व्यावसायिक पदवी का शिक्षण 1 ते 1ली साठी. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्या समोर येणार आहे. आता इथे आपल्याला पदविका नाव म्हणून आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर D.Ed आहे, B.Ed आहे, काय आहे, कारण D.Ed नंतर त्याचं नाव DTED झालेलं होतं मित्रांनो. तर बघा, अशा पद्धतीचं आहे. तर आम्ही आता ते D.Ed केलेलं होतं. तिसरं हे जे ऑप्शन आहे तर याला मी टिक करून घेतो. त्यानंतर इकडे बघा, निकाल जो आहे हा आपल्याला आहे. इथे सुद्धा 2 ऑप्शन असणार आहे. पास म्हणून आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पदविका बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव. तर आपलं D.Ed मित्रांनो त्याचं बोर्ड वगैरे कोणतं होतं, काय होतं ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर अगदी काळजीपूर्वक मित्रांनो आपल्याला ते भरून घ्यायचं आहे सर्व. ही संपूर्ण माहिती मित्रांनो अतिशय काळजीपूर्वक आपल्याला भरायची आहे. मोबाईलवरून आपण भरत आहोत, थोडंफार आपल्याला स्क्रोल करावं लागणार आहे, परंतु अगदी सहजपणे आपल्याला ते भरता येणार आहे. मित्रांनो, इथली सुद्धा माहिती व्यावसायिक पदवी का शिक्षण 1 ते 5 साठी ही सुद्धा आपली भरून झालेली आहे. त्यानंतर आपलं 6 ते 8 साठी जर असेल तर आपल्याला ते सुद्धा भरून घ्यायचे आहे इथून. तर त्यासाठी आपल्याला इथे टिक करावं लागणार आहे. इथे टिक केल्यानंतर पदवीचे नाव ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघा, आपलं D.Ed B.Ed जर असेल तर आपल्याला ही माहिती इथे भरता येणार आहे. तर माझ्याकडे हे काहीच नाही आहे, त्यामुळे मी ही माहिती भरणार नाही. यामुळे याला अनटिक करतो मी. आपलं जर असेल मित्रांनो तर हे संपूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. आणि हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला बघा, खाली परत सेव्ह अँड नेक्स्टचं बटन असणार आहे. यावर सिम्पली क्लिक करायचं. यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आता सगळ्यात महत्वाची माहिती जी आहे ते आपल्याला इथे भरायची आहे 4थ्या सेक्शन मध्ये. ते असणार आहे आपली ही जी TET परीक्षा संदर्भातील माहिती असणार आहे. तर ही माहिती भरताना मित्रांनो अतिशय काळजीपूर्वक आपल्याला भरायचं आहे. तर बघा, इथे परीक्षेविषयी माहिती म्हणून आहे पहिल्या सेक्शन मध्ये. तर इथे परीक्षा केंद्राचा जिल्हा, इथे आपल्याला मित्रांनो आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं मग सेंटर तिथे असणार आहे. तर बघा, जसं आता माझं गडचिरोली आहे, मी गडचिरोली सिलेक्ट केलं. त्यानंतर परीक्षा एक्झाम अप्लाय म्हणून. तर यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे 3 ऑप्शन असणार आहे. पेपर 1 1 ते 5 साठी, पेपर 2 6 ते 8 साठी किंवा बोथ पेपर, दोन्ही याच्यासाठी सुद्धा आपल्याला इथे बसता येणार आहे. तर बघा, दोन्ही याच्यासाठी मी इथे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर मित्रांनो बघा, पर्यायी विषय ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे हे. तर यामध्ये जर आपण क्लिक केलं तर मॅथ अँड सायन्स आणि सोशल सायन्स हे 2 असणार आहे. तर आणि परीक्षेचे माध्यम जे आहे यामध्ये
आपल्याला हिंदी जे आहे ते घेऊन घ्यायचं आहे. तर याविषयी बरीचशी मित्रांनो मागच्या काही दिवसामध्ये चर्चा झालेली आहे. बऱ्याचशा अफवा सुद्धा पसरलेल्या होत्या किंवा बरेचसे व्हिडिओ सुद्धा आपण बघितलेले असेल की हिंदी लागू नसणार आहे, आपल्याला इंग्रजी घेऊन ते करायचं आहे. तर याविषयी बरेचसे आपण व्हिडिओ किंवा बरीचशी माहिती गोळा वगैरे केलेली असेल. तर हा संपूर्ण मित्रांनो जर आपल्या मनामध्ये काही शंका वगैरे असेल तर हा संपूर्ण जो विषय आहे तो आपण आपल्या मताने इथे सिलेक्ट करून घ्या. जसं आता मी इथे परीक्षेचे माध्यम आहे जे हिंदीच निवडलेलं आहे आणि उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का इथे सिलेक्ट करून आपल्याला हा यस करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला आता भाषा विषय म्हणून आहे. तर भाषा 2 जे आहे यावर जर आपण क्लिक केलं तर आता आपल्याला इथे मराठी आणि इंग्रजी येणार आहे. तर बघा मित्रांनो यामध्ये एक महत्वाचा विषय हा आहे, इथे आपल्याला परीक्षेचे माध्यम हे जे आहे यामध्ये जर आपण हिंदी सोडून जर आपण मराठी जर निवडलं तर मित्रांनो आपल्याला इथे भाषा 2 जे आहे म्हणजे लँग्वेज 2 इथे आपल्याला ऑप्शन नसणार आहे, इथे इंग्रजीच घ्यावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे हिंदी घेऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला भाषा 2 जी आहे आपली इथे आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी 2 ऑप्शन असणार आहे, मराठी आणि इंग्रजी. तेव्हा इथे आपल्याला मराठी घ्यायचं आहे. तर याचा अर्थ असा होणार आहे मित्रांनो आपले संपूर्ण जे पेपर असणार आहे आपला तो मराठीमध्येच असणार आहे. आणि मित्रांनो याबद्दल जर काही शंका असेल तर आपण इथे पहिली जी भाषा आहे ती मराठी निवडून घ्या आणि त्यानंतर इकडे इंग्रजी आपल्याला ती घ्यावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ते आपल्या मताने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा त्यानंतर दिव्यांगत्वाची माहिती म्हणून आहे. तर इथे मित्रांनो उमेदवार अपंग वगैरे आहे का त्याबद्दलचं हे असणार आहे. तर यस किंवा नो असणार आहे. तर यस असेल तर आपल्याला तिथे पुरावा वगैरे जोडावा लागणार आहे. तर नो असेल तर नो सिलेक्ट करा आणि समोर जायचं आहे आपल्याला. तर मी नो केलं. त्यानंतर आपण स्वतः माजी सैनिक आहात का यावर सिलेक्ट करून यस किंवा नो जे काही असेल ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण शहीद सैनिकाच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का, तर हे मित्रांनो यावर सुद्धा सिलेक्ट करून यस किंवा नो जे काही असेल ते करून घ्यायचं आहे. तर बघा बहुतेक माहिती आता आपण इथे भरून घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो खालच्या साईडला परीक्षेत गैरप्रकार एक तिथे सूचना असणार आहे, ते सुद्धा आपल्याला तिथे टिक करून घ्यायचं आहे. तर त्या अगोदर आपण वाचून घेऊ. ते मी असणार आहे डिक्लेरेशन, त्याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जुळ्या भावंडाविषयी माहिती इथे असेल तर यस नाही तर नो करायचं आहे. जिथे मित्रांनो आपण यस करणार आहात तिथे आपल्याला पुरावा वगैरे लागणार आहे. त्यानंतर बघा उमेदवाराला जुळा भाऊ जुळी बहीण आहे का, तर इथे सुद्धा नो करायचं आहे. त्यानंतर उमेदवार शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती, तर हे अतिशय महत्वाचा विषय असणार आहे मित्रांनो. कारण ही जी टीईटी परीक्षा आहे ही शिक्षक जे ऑलरेडी शिक्षक आहे आपल्यासारखे ते सुद्धा आता देत आहे आणि जे शिक्षक होणार आहे त्यांना सुद्धा द्यायचे आहे. त्यामुळे आता हे जे ऑप्शन आहे हे महत्वाचं असणार आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर आता आपण सेवेत आहात ऑलरेडी, त्यामुळे आपल्याला यस करावं लागणार आहे. यस केल्यानंतर हे जे खालचे ऑप्शन आहे संपूर्ण उघडणार आहे. उमेदवार सध्या शिक्षक पदावर कार्यरत आहे का, तर आपण याला यस केलेलं आहे. त्यानंतर प्राथमिक माध्यमिक शिक्षक निवडा. तर यामध्ये प्राथमिक शिक्षक जर असाल आपण किंवा माध्यमिक असाल तर ते सिलेक्ट करून घ्यायचं. जसं आता माझं प्राथमिक शिक्षक म्हणून आहे, मी ते सिलेक्ट केलं. त्यानंतर मित्रांनो व्यवस्थापन प्रकार निवडायचा आहे. आपण कोणत्या शाळेला कार्यरत आहात, जिल्हा परिषदचा, महानगरपालिकाच्या आहात की इतर कोणत्या आहात. तर बघा जिल्हा परिषद आहे माझं, जिल्हा परिषद करतो मी. त्यानंतर इकडचं मित्रांनो लॉक आहे. त्यानंतर बघा संस्थेचा प्रकार निवडा, यावर जर आपण क्लिक केलं तर इथे आता इतर मध्ये आपण सिलेक्ट करून टाकणार आहे ते, कारण आपलं ते जिल्हा परिषद आहे. नंतर मित्रांनो बघा खालच्या बाजूला आपल्याला खाली जर आपण पाहिलं तर ओळखपत्राचा प्रकार म्हणून आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो आपल्याला ओळखपत्र म्हणून आपल्याला इतके ऑप्शन असणार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटिंग कार्ड, पासपोर्ट, अदर. तर आपण आधार कार्ड घेऊन समोर जाणार आहोत आणि इथे आधार कार्डचा जो नंबर असणार आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. अतिशय काळजीपूर्वक मित्रांनो आपल्याला हा जो फॉर्म आहे हा भरायचा आहे आणि ते भाषेचा जो विषय आलेला होता तो आपण आपल्याला जसं पडते त्या पद्धतीने तिथे सिलेक्ट करून घ्या. तर बघा आता ही संपूर्ण माहिती मित्रांनो भरलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं सेक्शन असणार आहे मित्रांनो परीक्षेसंदर्भातील माहिती. यामध्ये आपल्याला परीक्षेचे माध्यम जे आहे हे निवडताना आपण आपल्या मताने निवडा किंवा आपण जे काही आता चर्चा वगैरे ऐकलेल्या आहे, ज्या काही अफवा वगैरे पसरलेल्या आहे किंवा जे काही रियालिटी आहे जे आपल्या मनाला पडते त्यानुसार आपण मित्रांनो डिसिजन घ्या आणि त्यानुसार हे भरून घ्या. तर बघा संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता परत आपल्याला खाली सेव्ह अँड नेक्स्टचं बटन असणार आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.
तर बघा संस्थेचा इतर प्रकार म्हणून इथे परत आलेला आहे मित्रांनो. तर इथे आपण ए असं करून घ्या, म्हणजे नॉट अप्लिकेबल असा त्याचा अर्थ होईल. आणि सेव्ह अँड नेक्स्ट आपण करणार आहोत. तर बघा आता आपण समोर गेलेलो आहे मित्रांनो. बघा आता आपण इथे आपली चारही सेक्शनची माहिती मित्रांनो इथे भरून झालेली आहे वरची. तर यामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्कासाठी माहिती, शैक्षणिक माहिती, परीक्षा संदर्भातील माहिती, सर्व माहिती आपण भरली. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं दस्तऐवज अपलोड करा, हे जे ऑप्शन आहे मित्रांनो, इथे आपल्याला आता आपले जे डॉक्युमेंट्स असणार आहे ते अपलोड करायचे आहे. हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. तर सगळ्यात अगोदर असणार आहे मित्रांनो छायाचित्र, म्हणजे आपला फोटो. याची साईज आपल्याला 17 ते 51 केबीच्या आतमध्ये असायला पाहिजे. तर तो फोटो आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. तर हे संपूर्ण फोटो मित्रांनो आपल्याला अगोदरच तयार करून ठेवायचे आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं होतं कोणकोणते फोटो आपल्याला लागणार आहे. तर ते अगोदरच आपल्याला ते फोटो तयार करून ठेवायचे आहे त्याच्या साईज नुसार, आणि त्यानंतरच हा फॉर्म वगैरे भरायला घ्यायचा आहे. तर बघा आता छायाचित्र, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपली गॅलरी वगैरे जे काही असेल ते उघडणार आहे, आणि आपण जे काही फाईल आपली जिथे ठेवलेली आहे ती फाईल आपल्याला तिथून सिलेक्ट करून तिथे अपलोड करायची आहे. मित्रांनो बघा आपली ही जी माहिती आहे अर्जावरील माहिती, हे संपूर्ण जे सेक्शन आहे मित्रांनो ते आपले भरून झालेले आहे. आपली वैयक्तिक माहिती झालेली आहे, संपर्कासाठी माहिती झालेली आहे, त्यानंतर शैक्षणिक माहिती सुद्धा झालेली आहे, परीक्षेसंदर्भातील माहिती अतिशय महत्त्वाची ही सुद्धा झालेली आहे, आणि दस्तऐवज अपलोड जे आहे, जे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे ते सुद्धा आपण अपलोड करून घेतलेले आहे. तर प्रत्येक याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपण भरलेली माहिती आपल्याला दिसणार आहे, आणि आपल्याला ही संपूर्ण माहिती मित्रांनो एकदा चेक करून घ्यायची आहे. तर बघा ही संपूर्ण माहिती मी चेक केलेली आहे. इथे आपले जे डॉक्युमेंट्स आहेत 4 आपल्याला अपलोड करायचे आहे. आपला फोटो, स्वाक्षरी, त्यानंतर ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड वगैरे, आणि त्यानंतर एक प्रतिज्ञापत्र. तर अशा पद्धतीने हे अपलोड केल्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला हे जे चेकबॉक्स आहे हा आपल्याला टिक करायचा आहे, आणि त्यानंतर इथे आपल्याला शो प्रिव्ह्यू करता येणार आहे. तर बघा याच्यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर आपला संपूर्ण फॉर्म जो आहे भरलेला अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. आता मित्रांनो अत्यंत महत्त्वाची स्टेप असणार आहे. इथे जर मित्रांनो आपल्याला संपूर्ण फॉर्म परत एकदा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे अगदी काळजीपूर्वक, कारण एकदा सबमिट झाल्यानंतर तो आपल्याला बदलवता येणार नाही आहे. त्यामुळे परत एकदा चेक करा, आणि त्यानंतर जर काही चेंजेस असतील मित्रांनो तर इथे एडिट ॲप्लिकेशन म्हणून आहे, यावर क्लिक करून आपण परत काही जे चेंजेस आहे ते करू शकता. जर आपल्याला काहीच करायचं नसेल, आपलं सगळं बरोबर असेल, तर इथे दुसरं जे ऑप्शन आहे मित्रांनो प्रोसीड टू पेमेंट, म्हणजे आपल्याला आता इथे पैसे भरावे लागणार आहे, आपला पेमेंट करावं लागणार आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यावर मी क्लिक केलेलं आहे. त्यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे परीक्षा शुल्क तपशील म्हणून येणार आहे, आपलं नाव वगैरे दिसणार आहे, संपूर्ण आपली जनरल माहिती दिसणार आहे, आणि कॅटेगरीसाठी मित्रांनो 900 रुपये इथे फी असणार आहे दोन्ही पेपरसाठी. तर मला 900 रुपये इथे भरणे आहे. तर कॅटेगरीनुसार हे फी वगैरे असणार आहे, आपल्याला हे सर्व माहीत आहे. तर बघा आता हे आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे. त्यासाठी बघा अर्जावरील माहिती तपासा, परत एकदा इथे टॅब आहे. जर आपल्याला काही परत माहिती तपासायची असेल तर इथे आपल्याला क्लिक करावं लागणार आहे, अन्यथा आपल्याला पेमेंट करायचं आहे. परीक्षा शुल्क भरा यावर आपल्याला सिम्पली मित्रांनो क्लिक करायचं आहे. यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा अर्जाचा शेवट, परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही, स्पष्टपणे इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला अगदी काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरल्यानंतर एकदा चेक करायची आहे. तर इथे हा जो इंटरफेस आलेला आहे याला आपल्याला होय करून घ्यायचा आहे आणि समोर जायचं आहे. तर बघा मी होयवर क्लिक करतो. होयवर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा इथे आता नवीन इंटरफेस येणार आहे. 100 म्हणून आलेला आहे, 900 रुपये तिथे पे करायचे आहे. तर तिथे मित्रांनो पे करण्यासाठी आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहे, जसं क्रेडिट डेबिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे, UPI आहे, QR कोड आहे. तर यापैकी आपल्याला जे योग्य वाटेल ते घेऊन आपल्याला हा जो पेमेंट आहे हा करायचा आहे. तर बघा UPI सर्वात सोपं असणार आहे आपल्यासाठी. तर बघा आपला जो पेमेंट आहे हा पूर्ण झालेला आहे. मी डेबिट कार्डच्या माध्यमातून हा पेमेंट केलेला आहे. तर आपल्याला तिथे 4 ऑप्शन असणार आहे मित्रांनो पेमेंट करण्यासाठी. तर आपल्याला जे योग्य वाटते त्या माध्यमातून आपण तिथे पेमेंट करून घेऊ शकता. तर बघा आपला पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस मित्रांनो तिथे येणार आहे. तर बघा महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एक्झामिनेशन पुणे महाटेट जून 2026 पेमेंट रिसिप्ट म्हणून असणार आहे. तर इथे संपूर्ण आपलं नाव वगैरे आपल्याला दिसणार आहे. इथे आपला ID दिसणार आहे. इथे
पेमेंट स्टेटस म्हणून आहे, सक्सेस म्हणून आलेला आहे, म्हणजे आपला पेमेंट सक्सेस झालेला आहे. किती रुपयाचं पेमेंट केला ते इथे दिसणार आहे. सर्व माहिती मित्रांनो आपल्याला इथे दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी रिसिप्ट आहे ही आपल्याला डाउनलोड करायची आहे. त्यासाठी मित्रांनो बघा, वर आपल्याला डाउनलोड पेमेंट रिसिप्ट म्हणून आहे, यावर आपल्याला क्लिक करून ही जी रिसिप्ट आहे ही डाउनलोड करून घ्यायची आहे. त्या अगोदर याचा स्क्रीनशॉट सुद्धा आपण आपल्या साठी काढून ठेवा मित्रांनो. तर बघा, डाउनलोड पेमेंट रिसिप्ट यावर मी क्लिक करतो आणि ही जी रिसिप्ट आहे हे मी डाउनलोड करून ठेवलेली आहे. मोबाईलमध्ये हे डाउनलोड झालेली आहे अशा पद्धतीने. तर अगदी सहजपणे मित्रांनो हे संपूर्ण आपलं जे काम आहे हे होणार. मित्रांनो बघा, PDF स्वरूपात अशा पद्धतीने ते आपल्याला दिसणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये हे कुठूनही आपल्याला ही ऍक्सेस करता येणार आहे, याची प्रिंट वगैरे काढता येणार. परत आपण आता मुखपृष्ठावर आलेलो आहोत. आता इथे बघा, आपलं इथे अर्जावरील माहिती भरा हे संपूर्ण झालेलं आहे. परीक्षा फीची सुद्धा माहिती आपण भरलेली आहे, परीक्षा फी भरलेली आहे आपण, त्याची रिसिप्ट सुद्धा आपण डाउनलोड केलेली आहे. आता मित्रांनो तिसरी हे जे टॅब असणार आहे, अर्ज डाउनलोड करा, यामध्ये आपण जाणार आहोत. यावर आपण क्लिक केल्यानंतर आपला अर्ज जो असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर हा जो अर्ज असणार आहे हा आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी सहजपणे तो डाउनलोड करता येणार आहे. इथे वर आपल्याला एक बटन मिळणार आहे डाउनलोड अप्लिकेशन म्हणून, यावर आपण सिंपली क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर आपला हा जो अर्ज असणार आहे हा डाउनलोड होणार आहे आपल्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात. तर बघा, फाईल डाउनलोडेड म्हणून आलेला आहे आणि याला ओपनचं इथे बटन असणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर हा जो अर्ज असणार आहे आपल्याला PDF स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने दिसणार आहे. आपल्याला याची प्रिंट काढून घ्यायची आहे. 6 पेजेस मध्ये हा अर्ज जो असणार आहे हा असणार आहे. तर बघा मित्रांनो, अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला हे सर्व जे काम आहे हे करता येणार आहे आपल्या मोबाईल वरून. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे संपूर्ण आपलं अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे मित्रांनो हे संपलेली आहे. काही याबद्दल तक्रार असेल तर पुन्हा इथे एक टॅब आहे. तर बघा, आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जे आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे म्हणजे TET 2026 जून 2026 ची, त्यासाठी आपल्याला मोबाईलवरून अगदी सहजपणे हा अर्ज जो आहे तो भरता येणार आहे. त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. त्यानंतर तिथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला मित्रांनो काही आपले डॉक्युमेंट जे आहे ते अगोदरच रेडी ठेवायचे आहे योग्य साईज मध्ये आणि त्यानंतर हे भरायला घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, अर्जावरील माहिती यामध्ये संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर परीक्षा फी भरा, यामध्ये आपल्याला आपली जी फी असणार आहे आपण ज्या कॅटेगरीनुसार बसत आहात त्यानुसार तिथे फी बसणार आहे आपल्याला आणि ती फी आपल्याला भरून घ्यायची आहे. फी भरल्यानंतर मित्रांनो ती फी जर आपण भरणार आहोत त्याची रिसिप्ट सुद्धा आपल्याला डाउनलोड करायला तिथे उपलब्ध असणार आहे. त्यानंतर अर्ज डाउनलोड करा कसा करायचा ते सुद्धा बघितलेलं आहे. हे संपूर्ण झाल्यानंतर आपली संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो, अर्ज वगैरे आपलं संपूर्ण भरून झालेला आहे आणि अशा पद्धतीने मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण तो भरलेला आहे. तर अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो. अगदी सहजपणे आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET 2026 ची जून 2026 ची याचा जो अर्ज भरायचा आहे आपल्याला, जो फॉर्म भरायचा आहे तो मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला भरता येणार आहे. तर संपूर्ण जर आपण व्हिडिओ बघितला, व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.